भयान ताकदचे तरी बसेल बाया कितल्या होतील बरं जी भाऊ 1000 ना पुढे होतील तरी नाही का 1000 ना पुढे बड्या बाया बहिणी मी तुम्हाला पाय पडस तुम्हाला जर फुई भावनं चुलत भावनं डिकरानं माम भावनं कोणा लगीन राहणं 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही तुम्ही तुम्हाला 1000 पैसे ना कितला आवाज यायला पाहिजे होता बहिणी सोन हां बरं त्या गाणं काही जनाबाईना लिखेल नाही का मीराबाईना लिखेल नाही त्या गाणं काही संतसना लिखेल नाही ना अजिबात तथ्य नाही त्या गाणास मग तुम्हाला गाणाने सुरुवातच तरी कोणी टाकी अंगण मकट हवा लागे थंडीगार काहीच तथ्य नाही त्या गाणास मग हे वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी येवनले उपट टांगवले हे तुम्हाला गाणं आहे त्या हे तैनू ना मना दादा उना निमित्त समजी गवुना माय मना हिरो उना तैनू ना मना बापू उना निमित्त समजी गवुना माय मना गोविंदा उना मी एक बाईन तोंडी ऐकली ना गलीमाच लगीन होतं आणि गावमा कीर्तन होतं कीर्तन करीन बाहेर अंगणमा झोपेलो तू ती काकून तोंडी आई गाणं ऐकली ना तैनू ना मना बापू उना निमित्त समजी गवुना आणि मना गोविंदा उना म्हणतं आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही बा आपला गलीमा गोविंदा यायला देखील म्हणतं मी पायटा मग थंडा पाणी काय अंग दोईली ना गोविंदादा काढणं आणमा जी काकू गाणं म्हणत राहते तिला म्हणतं मला गोविंदादा काढू बहीण म्हणतं तो गोविंदादा काढा ना तो लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही इथला नियागार होता गोविंदा आहे म्हणतं तू ना अय रे गोविंदा स्तुती करायची ना तर जगाच्या मालकाची करायची माया हो त्याची स्तुती जर केली तर त्याचा फायदा पण आहे बरोबर आहे की नाही त्याचा एवढा मोठा फायदा आहे माझ्या कुंती मातेनं स्तुती केली जगाच्या मालकाने मी नेहमी कीर्तनातून सांगतो हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनायेच नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः कुंती मातेनं स्तुती केली जगाच्या मालकाची लग्नात गाणे म्हणू नका असं मी म्हणणार नाही ती आपली प्रथा आहे आपली रूढी आहे आपली परंपरा आहे त्या गाणं बी म्हणा बहिणीसोन पण देवनं बी म्हणत जावा बरोबर आहे की नाही आता तुम्हाला सांगू का ते आदिवासी लोक काही लोक जातीपातीला कमी जास्त लेखतात नाही का आदिवासी लोक बिचारे त्या आदिवासी लोक जेव्हा देवाचं त्यांचं लग्न करतात ना पोरांचं पोरींचं त्या पहिले हनुमानले निवत देवाला जातच त्या हाडत ना संध्याकाळले तुम्हाकडे शेत ना आदिवासी लोके शेत ना हां लोके काही असं हलका 12 मनीषे त्यासले कमी लेखतस पण तुमले सांगू का जातीनं जर तुम्ही किती मोठा असलात जातीला किंमत नाही माझे तुकोबाराय सांगतात अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची टिंब प्रसवली जातीनं ब्राह्मण आहे अभक्त आहे त्यानं जातले काही चेटाड नशे का आणि जर जातीनं चांबार असेल पण तो वैष्णव असेल तर धन्य त्याची माता असं संतांचं मत आहे म्हणून जातीला किंमत नाही तुमच्या संस्कारांना किंमत आहे ब्राह्मण कोणाला म्हणावं जो ब्रह्माचं ज्ञान जाणतो तो ब्राह्मण नुसता जातीना ब्राह्मण होई आणि अंडा बुर्जीन लारीवर जाईन जर कधी नाश्ता करत त्याला का चेटाड नशे का हां बरोबर आहे की नाही खरा ब्राह्मण तो जो ब्रह्मज्ञान जाणतो तो ब्राह्मण मला थोडं खरं बोला सवयशी आणि खरं बोला मग काही लोक राग येस म्हणा बोला ना मला काय फरक नाही पडत राग बी उन्हा ते काय करशात तुम्ही दुसरी तारीख देवत नाही यांवर दुसरं काय करू शकतोस तुम्ही आणि दुसरी तारीख भेटांसाठी मी तुम्हाला तोल करू आवरी कामधंदा मी करतच नाही राग उन्हात दुसरी तारीख देवत नाही आणि मला दुसरी तारीखनी गरज बी नाही कारण आपली दुकान हायवेवरचे गिरायकच नाही कमीच नाही एक गिरायक नाही करता काय डांगडोदरी बटाना जे कर ते बोलेन मग मन बाप एक दिन सांग राहता तू घर म्हणा सुद्धा चावी देस म्हणे नालायक पोऱ्याशी म्हणे आता जरी एखाद क्लिप मग तुला सापडणं घर म्हणा काय चावेल तू घर नका मार सुद्धाच म्हणे पण म्हणा खरा जेवढा काही राहावास मी घर म्हणा सुद्धा चावीन मग केव्हा जास कारण मी असा विचार करलो की 35-40 हजार देतं काय दपाड करा ना भाऊ सांगेन मग केव्हा जा मग जो पोऱ्या घर म्हणा दपाडत नाही ते तुम्हाला काय राहू देईन बरोबर आहे का नाही म्हणून मला खरं बोलायला आवडतं हो खरं करायची ते सांगेशील मोकळायचाच मी विठ्ठल आदिवासी लोकेस ना लग्नेस मा कधी मान मर्यादा आणि अपेक्षा नाही त्यासले मी मोठा शेन मग मला जेवण सांगा नाही का मी ऋषी बसू मला कोण जेवण विचार नाही असं काही आदिवासी ना पोरेस मा देखील शका नुसता बँड वाजावाला वाजायला लागणार का लगे नाचानं सुरू कर देतच काहीच अपेक्षा नाही मला बोलायला पाहिजे सांगायला पाहिजे शेका अपेक्षा अजिबात नाही आपला असले हात धरले तर वड चलन बापूसाहेब थोडं अरे ते आपल्याला जमत नाही तर तशी लग आड गर्दी नको करू वायबर अडचण कराय ना तू काढतो निघा नाडीन बरोबर आहे की नाही हो आपण सांगू का त्याच ना मग कधी असं रुसले नवर देऊन माय आणि ऋषीशनी फुगेशनी बसले असं देखील का तुम्ही अजिबात नाही नवर देऊन माय नवरीन माय समजत नाही बठ्यात नवरीन माया नवर देऊन माया दिखतीस आहे बिचारे कोणलेच माणसांना मानी गरज नाही ते आपला एक लगीन मागू एक नवर देऊन मायाची कोपरा उभी होती सर्व बाया जेवणले बसेल ताटवरते उडी घे पत्रावडीवरती त्या बाया रावण्या करत नवरीन माय नवरीन काकू नवरीन पुई पावताई बसल्या ना ताई जेवण करल्या माल नाही का ना म्हणताई बिनले का बजट काही राहणार रे मी जोडे गो म्हणतात ताई एवढ्या बाया रावण्या करणार खायला म्हणता नाही म्हणे महाराज माल नाही खाना म्हणते का बं म्हणे मी नवर देऊन मायचे मग काय वेगळे नवर देऊन मायचे हा मला खोबरान वाटी तरी लाई का म्हणे हो म्हणा बापरे काय बानटपणा आहे हो म्हणताय
हां तू 10,000 साडी नेसेलशे 2-4 तोडा सोनं घालेलशे हां आणि 5 रुपया नारांनी वाटीन करता भर पंगत मध्ये आंगडो घाल दे ना कितला बानटपणाशी आहो तेवढं बरं शाटीन एक बी बाई तसं करत नाही आखो हां ते तताना सांग रे बहिणी मी तुम्ही अजिबात म्हणलेला आव्हान नाही अजून अर्धा तास थांब नाही माले साधं साधं जीवन जगो माणूसने बरोबर आहे की नाही त्या आदिवासी लोक बिचारा त्या ऊसतोडीच नाही येत पहिला पाणी पडे हो त्या नवा साड्या नेशेल राहत ती साडीना पदरणारा सटकी जाय तरी वडी वडीन टाकेत वर त्यांनी तगारीमा त्या पापड त्या टोपलामा कुरडाया आणि त्या शेवाळ्या त्या देवले नैवेद्य देवाला जायत त्या पहिला पाणीनं वादळ ते शिताडा चालू आणि त्या बाया गाणं म्हणत हे उठर उठर हनुमान तुला माणसं लगीन निघर ना आणि होता आणि तुला देना असं त्याच ना लगीनना गाणामा सुद्धा देवना गाणं राहतास आपला कोणी टाकी अंगण मकळ हे अंगणमा खाट बहानट सुरू हां आदिवासी लोक आहे पण त्यामध्ये सुद्धा देवना गाणं हे उठर उठर हनुमान हां मी त्यांना चाल बदलाय टाकेल शे हे उठर उठर हनुमान तुला मानस लगीन निघरना नेवतान तुला देनास उठर उठर हनुमान तुला मानस लगीन निघरना नेवतान तुला देनास जोरमा गाणं म्हणत त्या बाया आणि पहिला पाणीने ते वादळ सुटेल राय त्या लुगडा ते पदरणारा पड जाय त्या टोपला म्हणा पापड नाडा उड जाय त्या हिराले गाया दिले तरी राग नाही त्या हिराले सांगितलं लय नाही तर पापड लय नाही येई माय भानट सुरू ती काही फिरण ये लय नाही लुगडा बिगडा यस नाही लाली बिना लायले माय ठाई वय घ्या तरी बी काही ना तिना तयारी बिना वयल लाव नाही तुला आली बिली लाव नाही भानट सुरू नाही तरी बिचारीसले राग नाही रुसवा नाही शेका काही राग रुसवा आपला असले जरी बोला मा एक तोल घ्या तरी सुद्धा भरेल देखमा पाय घाल देते हो साधा आणि सोपं जीवन हो मला हेच सांगायचं की भगवंताचं नामचिंतन करत असताना साध्या सोप्या भाषेमध्ये 2 शब्द का असताना भगवंताचं चिंतन झालं पाहिजे पण आटे भगवान नामचिंतन करा सांगू ना आटे लोके करतात नाही आणि नको त्या रिकामा कामेस रिकामा गाणं म्हणाला बिलकुल आहे काही करत नाही मन माय हो तर गाणं म्हणा मग जाऊ द्या गाणं सुद्धा अख्खा लबाड राहतं त्याच ना तुम्ही ते एक लगीन मग गाणं म्हणतास कोणतं बहिणी म्हण हे नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा म्हणतास ना खरं आहे का ते नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा खरं आहे मोती पैरत उन्हा तो याज ना बोचकत बाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा ही एक नंबर लबाड जात्राच आहे तताने बाईच नाही तुमना नाही बहिणी म्हण तुमना सांगेस नाही कोण दाती घाल मी आता जे बी सांगतो सांगन तुमले मी ततानच सांगतो जडे तुमनं कोण राहत नाही आठ अख्ख्या खऱ्या बाया आहेत मी तता लबाड बाईच नाही गोष्ट करायला गाणाच मधलं बाडी आहे का संसारमा सुद्धा लबाडी बरं संसारमा सुद्धा काय लबाडी तुमना की सामाना 500 उपाडदेस मनमाय रातले तुम्ही शर्ट रूममा टांग का तुमले खावाय की तुम्ही झोपनात का मनमाय पहिले खिसा चेक करस कितला आहे तो तुमना बटा पैसाच मेन 500 रुपया उपाड देस तुम्ही सकाळी मोजत असतं सांगता काय 500 कमी बरं राहणार आको त्याच ना वरते दाब राहत तुमले अक्कल नाही आहे मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावा तुम्ही ओ म्हणा बाप बटा बरोबर आहे 500 गई घ्या मी इथला येळाचे तुम ना की सामाना 500 उपाडीन मनमाय 2 ग्राम सोनं रक्षाबंधनले बनायलंयस आपला हात माठी देस मनभावनी कानी रक्षाबंधन 2 ग्राम सोनं बनाय दिनं आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा माग तू यारे चाले दूध सापडे नाही याने 2 ग्राम सोनं कसं लिहिणं झालं हां पण तेवढी प्रामाणिक बिरात बिचारी माऊली आपल्यावर जर काही संकट होणार ना ते सोनं लगेच काढीच नाही मोडाल बी देस का तुम्हाला संकट दूर करल्या खरी बी तेवढीच राहत बिचारी माय नुसतं लबाड म्हणाल चालाव नाही नाही खरं सांगू का बाईला बोलायला आपला अधिकार नाही आहे या मायचा मोठा अधिकार आहे पण मी विनोद म्हणून बोलतो नाही का फक्त तुम्हाला थोडं फ्रेश व्हावं नाही का तुम्हाला फ्रेश वाटावं थोडं हसायला यावं म्हणून बोलायचं नाही तर या मायचा अधिकार एवढा आहे ना मी बोलेल एवढा मोठा नाही आहे रविकिरण एवढा मोठा नाही का माझ्या मायला बोलेल कारण त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान हा अधिकार या मायचा मी या मायला बोलेल एवढा मोठा नाही आहे यांचा अधिकार लय मोठा आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत भगवंत तुमच्या पोटी जन्माला येतो मायाव फक्त थोडंसं चुका असतो ना तू लबाड उजी बोलतीस बहिणी विनोद म्हणून बोलणं राहतं माझं हो हा सांगसाडे ना चौकमा जरी सगळा काका जर दिखना ना डिकराले तरी तो डिकरा काकाला सांगस काय रे बेटा कथा पिराना ओ बावडे अरे मी तुला काका आहे रे त्याला बी माहिती काका आहे पण एक मजाक म्हणून बोलणं राहतं नाही का आपल्या खानदेशात हो थोडं मजाक मस्ती करायची सवय असते आपल्याला बरोबर आहे ना हो म्हणून मजाक म्हणून बोलणं राहतं मी तुम्हाला बोलेल एवढा मोठ्याने माया हो तुमच्या पायाकडून माफी मागून बोलेल तुमचा अधिकार लय मोठा आहे फक्त तुम्हाला कुठेतरी नाही लबाडी उजी जड जास माले हां हा तुम्ही मौतोर जातीस बहिणीवर मौतोर जातीस गाडी माही उतरतास तोंड जाकी रडतीस ते खरं रास का हां गाडी माही उतरतास तुझी तोंड जाकी उज्जी रडती तुम्ही जोर जोर मा बडं खरं रास का बहिणी म्हणते बाप 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 इथली लबाडी आहे मायनांग बांधेल हिशोब ना बाहेर गाडी माही उतरतात असं रडस ना बाप रे बाप कितला जीव होता म्हातारा मन कितला नाही भाऊ पण जवळ गाडी माही उतरस ना
पहिले ड्रायव्हरले सांगत भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे तुला म्हातारा मा जीव होता काकू का चप्पल मा एक एक लबाडी सापडावास मी तुम्ही हो पूर्ण निरीक्षण करस मी आणि रडामा सुद्धा एक नंबरनी पटायच जात आहे आपले रडता यावं नाही दुसरा मायमरेलो सुद्धा मन माय बटा गावल रडावस आणि आपली सगळी मायमरेलो बी 2 जण हात धरले ते यालतात अंगर मला कारण आपले रडताच येत नाही लबाड रडता येत नाही आणि स्वर तालमा ते अजिबात नाही आपलं हाय मा इथली तालमा रडस ना बापरे बापरे ती दलील नको कदा केलोय ना म्हाताराला नको कदा केलोय ना तरी अख्खा गावल रडावस आहे माय हा आवाज मग ताकद आहे आपली सगळी माय मरेलोवर आपले रडताच येत नाही म्हणे लोक 2 जणे यालता ताकाला कारण आपलं रडणं ओ बो रडू नको पण भुकू बी नको याल तिकडे जा या मायना रडा माशी ताकद आहे का हा दुसऱ्या माय मरेलोवर सुद्धा बडा गावल रडावस हो आवाजाची ताकद आहे नाही का नेमकंच रडणं सुद्धा येवायला पाहिजे बरं जी बैल रडतायच ती ना इथलं वजन राजी भाऊ जी बैल रडतायच ना तिने इथलं वजन रास खायला ताट सर काय देऊ जिलपटीन ती रड्यास जिलपटीन ती दोयास करीन भांडा खायला येऊन ताट सर काय देऊ जी बैल रडतायच तिने इथलं वजन रास खायला येऊन ताट सर काय देऊ घशास करतीन भांडा आंघोळ करियो बाथरूम आहे निघ येऊ जिलपटीन ती 2 दोयास करीन जी बैल रडतायच तिनं भयान वजन रास आणि जी बैनले रडता येत नाही ना 3 दिनभर चाष्टी राहून कब्बशा धोई राहू तरी आको शानल्या बाया सांगे माय ओ ती सबत बरोबर रडता उन्हाने ओ गंगू मनीषीन सांगत बहिणीवर रडणं शिकल्या जी बाई रडस ना तिनं बोलतं वजन रास हो आणि वजन ते जाऊ द्या पण आपले जर कोणा काटा काढणार आहे ना तो काटा बी काढताय हां माय मरणी मग माईंसाठी रडायला पाहिजे ना बऱ्याच बाया भाऊ जाईनाच काटा काढतील हां माय मरेल होती मायनं प्रेत सगळ्या पुरी बसेल बाकीने नेमन रडा आणि त्यात दाखली आगाव होती आणि गरमा एखादा असं आगाव जसं मन गरमा मीशे दाखली आगाव होती ती रडायला लागली म्हणी सीता वो माय मनी सीता का जंगल न पाखरू वत ना मनी माय मनी सीताले कोणी जेऊ काऊ गाली नाही ना मनी माय त्या भाऊ जा म्हणे घेणं नाही देणं नाही टाइमले उन्ही आडा आडा बुकी राहिली म्हणे पण जी बहिणीले रडताय ती रडी जी रडता उन्हाने तिला सैनच कर नाही सगळ्या भाऊ जा ऐकी राहून त्यात दाखली आगाव होती तीच मावी ती म्हणे ताई तुम्ही सर का म्हणे इन काटा मी बरोबर काढसू म्हणे पुढे बसले मग ती दाखली रडस मनी सीता वो माय मनी सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना मनी माय आणि आते तोंड चाडग्यापणा कराले गणजी बट्टी ना मनी माय ती ननीन म्हणे वा माय मालेच बहीण माले मग तुलेच ना तू चांगलं रडती दादीन बशीन खाती माय कसाल किडा पाडत बसणे तू हा आडगं बोला मग सुद्धा जात ना पहिला नंबर तेवढं बरं आहे तुम्हाला गावण्या बाया आडगं बोलतीत नाही तुम्हाला गावण्या बाया बोलत्या समजदार आहे येरारनं पाणी जर येरारनं रस्त्यावर ये तरी बी कोणले बोलत नाही दिकी राह ना तुम्हाला चेहरा मालपट सांग राह ना तुम्हाला नाही ना गली मध्ये आंगडो थपशील का ना हातात पाणी चिल काय रा मना उजी कार्य इन पर जा दे काही किटी किन निघी जाऊ ओ मना बाप राव दे ना माय तुम्हाला नाही ना तसा नाही गाव बारी दिक राह ना अरे काय लढाई ना संबंध नाही वा काय छातीवर बांधले जाणे का दांगडू करीस हा समजदारी मा सांगतो तुन दारमा खड्ड करली बहीण तुला पाणी तर चेटाड माय आता नको बाब देऊ नाही का तू बिकन माय मी बिकन तुला तू तुला कट्ट दारमा करले तर ढेत पाणी जिराव उपाध्या करीन काय भेटस बरोबर आहे का नाही आको सकाळी मग तोंडवर तोंड पडावश्य पण काही लोक असले आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही एक ठिकाणी सोन सासून भांडण व्हायला होतं 2-3 वर्ष पाहिजे बोली राहीन त्यात नाही आणि सोनबाईला पोर व्हायला ती पोर 3 महिन्यांनी जोकामा झोपेल होती सोनबाई घर जाड राहीन ती अचानक जोकामाने पोर उठणी रडायला लाग गई सुनबाई म्हणे मी जर का ते घर जाता उठून पोरलेली ना सासू सांगेन मी गरमा नाही तुका मरी गई तुका हा स्वतः उठीन जोका देवाला गई म्हणजे मी नाही होतो का गरमा शिलगाव माय म्हणे म्हातारीला वाटणं दिन जोका नाही ते रडू दे म्हणे सुनबाई घर जाडा नाही सासूबाई मग जोका देवाला उठणी बरं का उठणी खरी मग गुच्चूक जोका द्यायला पाहिजे ना पण काही म्हातारीसले बे आडगं बोलाशिवाय पोट भरत नाही तताने म्हाताऱ्या हाटेनं नाहीच सांग नाही माले हो म्हातारी ती दोरी आलाय आणि ती पोरले झोका दे सांगे पडवाव व तुला कोणीच राहिना नाही पळवो व त्या ऊस तोडाले निघ्यात व त्यात ना करले कडी लाग गई व तू पळवो सुनबाई म्हणे नुसती दोरी झालावणीचे तरी एवढं गोमाल नाही कोमचाड तू ताबा माहिती बजाडले म्हण ताबा म्हणे का देखच म्हणे तुला आता नेमकं सुनबाईनं घर जाणं वै गे ती केरसोनी फेकी आणि पोरले जो कमाई काढीन दूध पाजायला बसणी एवढी चिडी जायला होती पोरगी एवढी जोर मारड राहीन ती एवढी चिडलेली पोरगी जोरात रडत होती एवढी चिडलेली पोरगी माय जर दूध पाजायला बसणे डायरेक्ट दूध घेईन का रे भाऊ नाही तुमले इथलं समजायला लागे का रे बोलामा नाही उमरामा नाही पटकन नाही म्हणते ना त्याची हां पण खरं आहे भाऊ तुमनं बी खरं आहे रे काका एवढी जोरात रडणारी पोरगी माय दूध पाजायला बसली पोरगी दूध घेत नाही सुनबाई म्हणे आता आपला नंबर ती पोर चिडी जायला होती कटबन रड राहती माय दूध पाजायला बसेल पोर दूध लेत नाही मग सुनबाई सांगायच ती पोरले पेवाव
डोसाला कवायनीत बोलती बुकी राहते म्हणे तू सासू म्हणे व माय आई माले मग तुलेच ना तू चांगलं बोलते तुला चांगलं ऐकायला भेटतं काकू कसा आडा आडा बुकत बसणे तू बरोबर आहे की नाही हो रडामा सुद्धा ते शिकिले हो बहिणीवर जी बाई रडताय ना तिनं बेकार वजन राहत हा ना आणि आपला हिंदू धर्मानी संस्कृती आहे हो घरमा जर कोण मरणं ना रडता यायला पाहिजे बाईन जातले या जुन्या परंपरा ठिकाणी ठेवा बहिणीवर हा तिने पुरीले रडता येत नाही रणनं शिकिल्या आमना धोंडायचा मग एक प्रिन्सिपल हो प्राध्यापक मरणा आणि ती बाई नुसती असं रडे शब्द काही निघत नाही तीन तोंड माई मग त्या बरोबरीने गलीने बाया म्हणे मॅडम असं नका रडा म्हणे शब्द रडा म्हणे शब्द रडणं पडी म्हणे हां शब्द रडावत नाही ना तो लोक मग गुरुजीने त्यास ना साहेबने त्यास ना कान उघडावत नाही म्हणे शब्द रडा हात तिने कधी रडेल नाही आपल्या बाया मजा ना चाललाय रडतीस ती शिका माझी एडी वयल होती बिचारी मग ती रडे तेव्हा शिक्षकले साहेबले प्राध्यापकले तिला आप्पा म्हणा सवय ती नवराला सांगे बाई माझा आप्पाव व बाई माझा आप्पाव म्हणतं नको रडू बहीण तू या ये लोके बी निघ जातील तुला दलाल तंगडील दोर बांधी एकली फेक ना पडी तू असं जर रडशीत बडा सत्यानाश कर टाकशी नको रडू तू रडूच नको बंद कर आम्ही रडलीच होत काय भाईशले रडता येत नाही शिकीसावर पहिलीवर ओ बाई माझा आप्पा हो नाही नवरा मरानंतर रामच बनणं पडस बाई माझा आप्पा हां एक पूर्ण माल फोन होणार म्हणे बाबा म्हणतं काय तुम्ही रडणं बोलतं सांगतस म्हणे मग चाललाय रडाना काय इथलं विशेष आहे का म्हणतं विशेष आहे बाई शिकणं पडत हा म्हणे कोणता बी गाणं चाललाय रडी लिहो म्हणतं कसं म्हणतं रडी दा काढ बहीण ती बहीण मला फोन मार रडी दा काढे हे मरी घ्या मना नवरा मरी घ्या म्हणतं नाही आई बी नाही चाला हो काकू आई बी नाही चाला जे रितची रे ते चाली असं काही बी नाही कावा म्हणतं आई सुद्धा जमाल पाहिजे बहिणी पण आपल्या जुन्या रूढी परंपरा ठिकाणी आधी शिकल्या हे विठ्ठल विठ्ठल नेमका एक म्हातारा मग मेलं बुवा आमच्या गावात एक म्हातारा मेल्याच्या नंतर म्हातारा मरणं कुठे माहिती का गोंदाईमा बरं दादाश्री गोंदाईमा मरणं खाता आता काही लोक येड्यात म्हणे बऱ्याच क्लिप व्हायरल त्या सांगताना हो गड्यात माड घाला आपण हिंदू धर्मात जन्माला आलोया आपल्याला आपले धर्म आपल्याला शिकवण देताना सांगतात मांस मच्छी खाणं आपलं काम नाही आहे बरं का मी सगळ्या हिंदू तरुणांना हिंदू बांधवांना हिंदू काकांना सांगतोय हिंदू महिला मातांना सांगतोय आणि बहिणी येऊन तुमले ते खास करी सांगायची असल्यानंतर पहिले तुम्हाला पायपडी सांगस गयामा माळ घाला कारण तुम्हाला आमचे कीर्तनकार कवी तुमची स्तुती करत असताना सांगतात आई माझी मायेचा सागर माय माझी दयेचा सागर तुम्हाला मायेचा सागर का म्हणतात तुम्हाला पोरगा जर आजारी पडणार ना रात्मा 4 चेक करतस ताप जास्त त्याने बरं घ्या बाई म्हणा आंडोरले पायमा जर काटा मोडेल होईन तरी 4 उठीन चेक करतस म्हणून पोऱ्याना पायताने सुजी घ्यावीन माय तुना पोऱ्याना पायमाना काटा सुद्धा सणवत नाही माडी तुले स्वतःना पोऱ्याना पायमाना काटा सैनवत नाही दुसऱ्याना बच्च कापीन खायजास तुला मायना सागरने दयाना सागर म्हणणार लेदत नाही माले पटतंय का तुम्हाला हां गड्यात माड घाला दया दाखवा ना तुम्ही बंद करा तुम्ही गड्यात माड घाला तुम्ही जर खावानं बंद करली ना रांधानं बंद करली ना यासले सांगते ना आपला घरमा भाजी बनणार नाही मटण मासाने तुम्ही जर रांधानं बंद करते ना एका थैल्या गलीमा फिरावतीन का तुम्ही बंद करते बरोबर आहे का नाही तुम्हाला ऐकवत नाही का या हां तुम्ही सांगते ऐकवत नाही माड घाला ना तुम्हाला सांगेल त्याने सगळी बहिणीना घर जावा ना बंद कर देईल का माळ घाला ना ऐकवत नाही का त्या मग तुम्हाला मगन ताकद शे तुम्ही फक्त सांगा त्यासले हो काही तर इथला हुशार राहतस ना घरनी गाय ना म्हैस ना दूध डेअरीला लाई देतात त्या पैसासने पेमेंट होईनी का त्या पैसासने मटन लिशनी खाता मासा लिशनी खाता यातले हुशार म्हणतात का जी भाऊ हां घरनी गाय ना दूध डेअरीला लाई देवा ना आणि त्या पैसासोरी मासा लिशनी खावा ना निव्वळ येळा काय मत आहे तुम्हाला काय मत आहे खरं आहे ना माळकरीश ना माना हाल राहिण्यात खाणारा म्हणतो ते दुसरं सांग रे काका तुला का आम्हीच दिखतच रे हो आप्पा घरनी गाय ना दूध मासा मटन लईशनी खातस तुम्ही तेच दूध 8 टाका ना तेच दूध 8 टाका बासुंदी बनायशनी खा नवरा बिन बायको बी कुचीमा खातस पण या दूध इकेशनी मासा लईनारच ना स्वतःनी बायकोवर सुद्धा भरोसा राहत नाही यासने जर किलो अर्धा किलो मासा आणि टाक दिनात बायकोन जोडे बाईन जर रांधीन यासना पुढे ताट ठेव ना तरी या ताटणीकडे तिरपा दखतस हो तिने बाई ना दोन्ही डोक्यात शिलगाई दिली होती काल देवी बा टाडके शिलगाई दिला होता जीवत तळी देती म्हणा तू मरी जाशी रे हो डोक्या हत तिने गंधा मारून गंधाने बासुंदी पापडी खावाना सोडीने खुशाल डोक्यात शिलगाई देती गोंदायमा खाणारच ना तुम्ही गोंदायमा आपले चालत नाही ना जी भाऊ फक्त राऊंड मारू बल तर शिकाल भेटस भयान शिकाल भेटस मी नेहमी राऊंड मारत राहस मौतमा कुठे प्रसंग राहणार या गोंदायमा खाणारच इकडे दाखव फक्त पंगत मासा दूर येईल असा दखत त्या तिरपा 2 शिलगाय राह ना तो नाही इथला दूर तैन तिथला करता राह 2 शिलगाय राह ना तो शेवटली पंगतवाला काय रे खालतेन वाडे खालतेन बड गई गे रे काका काय नाही रे आमले नाही तुला काय देऊ
हा मरेलनी गोट चालू आहे कोकावणार नाही गोंदाई वही घ्या जेवढले पटेल जाते लोक या खाणारच डोकं तिथलं चाललंस या बायको सुद्धा शंकान रूपमा नाही ते बासुंदी पापडीवालाचकडे चला आमना महाराज लोकेसकडे जा बाया असल्या सांगतास लिहाव माय तुम्ही प्या बासुंदी प्या थोडीशी या सांगता नको मला नको मी बाहेर खाई राहस तू पिऊ का कितला जिवाडा आहे आणि बासुंदीवाला घरमा जर बायकोनी पहिले जेवण करले ना तरी मनमा शंका नाही बरोबर आहे की नाही कारण त्यामा काय खालवरना विषय नाही ना पहिले बी खाणारले बासुंदी जे शेवट खाणारले बी बासुंदीशे त्याच ना काय असं थोडी खाणारच नाही माय हो तिने बाई ना डोकसा असेल गावच ती रोज तीन बाई जीवत आहे तर बट्टा अडकेशील काय देत डोकसा असेल काय देत बट्टा हे डोकशा हटण्या गंदा मार गंधानी अरे बासुंदी खा रे ए डोकशा गंधा तुम्ही बंद कर द्या बहिणीवर रांधा ना खरं सांग राहिनो ते म्हातारा गोंदाई माझे जेवणले जायला होतं कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही कधी मंदिरनी पायरीवर बसायला घ्या नाही हो गोंदाई मा खाता खाता आणि त्या वाढपी वाडी राहतात ते पीस बी तसाच राहत त्याची भाऊ खाणाराले चांगलं माहिती बाकी नाही अंदाज नाही लावा ना महाराज असले इथलं कसं काय माहिती राज भाऊ आमल्या अभ्यास करीच ठेवणा पडस कारण येणार नुसतं आहे ना कडावर दुकान लागत नाही बट मटेरियल ठेवतोय धंदावस कोणता का गिरायकी आहे ना फिरी जावाला नको बा असं हां ते एक हाड्डी रास ना हाड्डीना मधमा मटेरियल रास म्हणे त्या हाड्डीहून म्हाताराले असा नांद होता त्या हाड्डीनं मधलं मटेरियल वडाना अहो हाड्डीनं मधलं मटेरियल वडाल घ्या याने हाड्डीच वडलीनी म्हणतो चालू पंग्यात मग पाहिलं माड्डीनं हात उनी गुचकी त्या पुचकी खाया खो हाड्डी हे डोकशा हे तिना गंधा मारू डोकशा खासतो चालू पंगत मग पाहिलं माड्डीनं गड्या दल्लानी त्या वाढपी पोरे म्हणे यालशील गावर रे आपली बादलीवर काढेल पिजाव खावा ते नाणी दिरा आपल्या यालशील गावर म्हणत आता कधी मंदिर मा नाही कधी भजन मा नाही म्हाताराला उचलीन घरमा टाका आणि म्हातारे सांगतून म्हातारा घ्या एवढी पटाई त्रास दल्ली रडाले तो कधी मंदिर मा जायला नाही कधी देव नाही धरण नाही कधी भजण्यास मा बसणार नाही कधी आळंदी नाही कधी पंढरपूर नाही कधी देऊ नाही आणि मरानंतर मग त्यांनी म्हातारी रडे म्हणा राम वो माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम का आळंदी मा भजन करी रायनात ना म्हणा राम मला ते गणस काप रे पण काय करे म्हणतं येना नवरा मरेल शे काय अपमान करा ना बुवा मी सहीनच करत तरी बी छातीवर दगड ठेसणे मग म्हण मी पण म्हातारानं आंघोळ वहिनी मग म्हातारांसाठी म्हातारी सांगे म्हणा राम ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा धनी आणि ते म्हणा खर्रा जेवढा लागे बडा मानचेच मी नाराय मारी मी ए तुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिता खूपशी देना म्हणी काकू काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खात्या त्याला तुळशी ना पाला कितला गुण लागावशे जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तर तुळशी माळ घाली नाही आता तुळशी ना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी तोंड मा खूपशी देणं तरी यांना उद्धार होणार उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल सांगू का महाराज सोपं करून सांगतो मी विनोद म्हणून सांगतो विनोद वजा करायचा पण मला जो खरा संदेश द्यायचा तो ऐका ना जीवन जगत असताना निर्वेशनी जीवन जगा दादा निर्वेशनी जीवन जगा गड्यात तुळशी माळ धारण करा आणि व्रत एकादशी करा ही आपल्या धर्माची शिकवण आहे ही आपली संस्कृती आहे मांस मच्छी खाणं आपलं काम नाही आहे हां मांस मच्छी कोण खाऊ शकतं सांगू का कदाचित काही लोकांना पचणार नाही पण सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो महिला मातांची पुरुष मंडळींचे सुद्धा मांस मच्छी खायचा आपला अधिकार नाही मासा मटण कोण खाऊ शकत जी भाऊ जो प्राणी जिभेनं पाणी पितो तो मटण मासा खाऊ शकतो मग जिभेनं पाणी पिणारा प्राणीमध्ये तुमच्या डोळ्यासमोर कोणता प्राणी येतो घोडा कोणता घोडा कुत्रा खाणारा मी नाही म्हणा मी एकला येईल शे तुम्ही सांगा काय सांग नाही ते मटण मासा खाणारा कोण खाऊ शकत मटण मासा कोण कुत्रा खाणारा आटे का गुंगाई जातस तुम्ही हां मांस मच्छी खायची नाही तुकडोजी महाराज सांगतात हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी खाणार गोळा झाले शिल्लक उरली नाही खुरी देवापासून काहीच नाही निघून गेला जीव या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू दादा दया करणं आपला धर्म आपल्याला शिकवतो आणि आपण मुक्या प्राण्याला मारून खातो तर आपली इन्सानियत मेली असं नाही का वाटत दया करा ना आपल्या लेकराच्या पायातला काटा आपल्याला सहन होत नाही दुसऱ्याचं पिलूक आपण खातो याला काय दया म्हणशान का थोडक्यात सांगू का शॉर्टकट
एक खाटकी दादा हातात सुरी घेऊन बकरीकडे चालत होता. बकरीला कापण्यासाठी खाटकी जात होता. ती बकरी हसत होती. खाटकीनं बघितलं आणि बकरीला विचारलं, का ग बकरी, तुला मरण्याचा डर नाही का? अगं मी सुरी घेऊन तुला मारायला येतोय, काही क्षणात तू मारणार आहे, तरी तू हसते, तुला मरण्याचा डर नाही का? त्या बकरीनं सांगितलं, खाटकी दादा मला मरण्याचा डर आहे. मग तरी तू हसते, हसण्याचं कारण कळेल का मला? त्या बकरीनं सांगितलं, खाटकी दादा आयुष्यभर चारा खाल्ला रे, आयुष्यभर चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय, तू मला कापून खाशील, तुझं मरण कसं होणार आहे? म्हणून काय करायचं? आणि सांगू का, आमचे संत सांगतात ना, 84 लक्ष फिरून हा जन्म मानव देह भेटतो आपल्याला. 84 लक्ष मध्ये आपल्याला सुद्धा त्या योनीतून जायचंय, म्हणजे तो जन्मात आपल्याला पण यायचंय. कल्पना करा, तो प्रसंग आपल्यावर पण येऊ शकतो. म्हणून आजच दया करणं शिका, आजच दया करणं शिका. हो, दुसऱ्याला त्रास तेवढाच द्या जितका तुम्ही स्वतःसाठी सहन करू शकतात. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? दुसऱ्याला त्रास तेवढाच द्या की तुम्ही स्वतःसाठी जेवढं सहन करू शकतात. बरोबर आहे ना? कोणावर अन्याय करू नका, नाहीतर आज ते गरीब आहे, गरीब प्राण्यावर अन्याय करून घेशाल, पण एक दिवस आपला पण येतो मग. कारण जुना लोक कशी म्हणे, सुईन मागे दोरा चुलान मागे बांशी बकरान मागे आपण, आपला बी तो जन्म येणारच आहे ना. बरोबर आहे की नाही? म्हणून आणि अजून सांगू का, अजून सांगतो, जैसे खावे अन्न वैसे होय, जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. तुम्ही जे खाणार आहे तेच विचार. आता तुम्हाला सांगू का, अगोदर एवढं वाईट नव्हतं, आता एवढं वाईट का होतंय? नको ते घाणेरडी कृत्य करतायत लोक. का? कारण खानपेनच ठीक नाही आपलं. हो, ज्या बकराला आपण कापून खातो, ज्या कोंबडाला कापून खातो, कोणता कोंबडाने असा विचार करेल का की मी आणि समोरली कोंबडी आमले एकच मायनी, दोन्ही इशले एकच मायने जन्माला घालेलशे? असा करतच का विचार? बकरा तिसऱ्या दिवशी विसरतो का ही बकरी आणि मी एका मायची लेकरं आहेत. जर ते आपण खाऊ तर आपले संस्कार आणि आपले विचार कसे असतील फक्त कल्पना करा. थोडं उघडं बोलायची सवय मला, काही लोकांना पचणार नाही, पण सत्यता मांडल्याशिवाय तुम्हाला कळणार पण नाही. बरोबर आहे ना? म्हणून सगळ्यांना सांगेल, आता तुम्ही मंदिर बांधलंय, उद्या मला वाटतं प्राणप्रतिष्ठा आहे, उद्याच आहे ना? हां, तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल की तुमच्या गावात मंदिरात हो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते, तर नुसतं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मोकळं व्हायचं नसतं. इथं परमार्थ संपत नाही, इथून परमार्थाला सुरुवात आहे. रोज तिथं दिवाबत्ती झाली पाहिजे, रोज तिथं पूजा झाली पाहिजे. आणि पूजा कोणाला म्हणतात माहिती आहे का? नुसतं आरतीला येऊनच बस वय घे का? अजिबात नाही. देवपूजा त्याला म्हणतात, तुम्ही जेवण करण्याच्या अगोदर ताट देवाला दाखवायचं. जोपर्यंत देव जेवत नाही तोपर्यंत आपण जेवायचं नाही, त्याला म्हणतात जेवण. जो तुम्ही आंघोळ झाल्याच्या नंतर आल्या आल्या देवाची आंघोळ घातली पाहिजे, देवाला देवपूजा करायची. जोपर्यंत देव चहा घेत नाही तोपर्यंत आपण घ्यायचं नाही. तुम्ही म्हणसान देव चहा पेस का? तो फक्त आपण म्हणतो ना भावाचा भुकेला आहे. काही काही लोक म्हणते देव खास का, देव झोपस का, देव नाचस का? भैया अगर अपने भाव ठीक हो तो भगवान सब कुछ करता है. क्योंकि मैंने एक भजन सुना था, भजन के बोलायचे ते सुनो. किती बांधले त्याच्यापेक्षा मंदिराचं पावित्र्य किती राखलं हे महत्वाचं आहे. मंदिर लोक इथलं मोके चोके बांधतस, बाकीना सांगतस का रे एवढा वट्टा का पण मोठा चांगले रे बटा उठाल काम पडत आहे आपले दल्ला दल्ला. आता कामपडी पत्ता राहणार असले तथा नागे कामपडी चेटाड्या पत्ता राहणार असले काढी लायदी असले. हा, मंदिरावर पत्ता कधी खेळू नका. हा, नाहीतर नशिबाचा खेळ करून ठेवल तो. विठ्ठल विठ्ठल आनंद वाटतोय तुमच्या गावात एवढं भलं मोठं मंदिर बांधलं गेले, उभारले गेले, आणि उद्या भगवंत विराजमान होणारा. तर आज निर्णय घ्यायचा, उद्याचा दिवस आम्हाला माळ घालायची. महाराज आजच माळकरी होतो ना, आजच्या नंतर आम्ही मटण माशाला स्पर्श करणार नाही, दारूला स्पर्श करणार नाही. पुरुष मंडळी हो, आजच निर्णय घ्या, म्हणजे भगवंताला आनंद वाटेल. ज्या गावात आलो ते लोक लई समजदार आहेत आणि भगवंताला मानणारे आहेत. हो, तुम्ही माळ घातली नाही गण देव देव करा, देवाचा फुकट ना बाजार ना भाजीपाला नाही शिका, तो कोणले भेट जाईल. म्हणून तुम्हाला काय करायचंय, आजच्या दिवशी निर्णय घ्यायचा, आजच्या नंतर मी मांस मच्छी खाणार नाही, निर्वेशनी जीवन जगेल असा आज निर्णय घ्या. कारण आज आपल्या गावात भगवंत विराजमान झालेले आहेत. आजच्या नंतर चुकीचं काम मी करणार नाही. देवा आतापर्यंत जे महाकडनं चुकलं असेल तर तुम्हाला लेकरासारखं समजून घेऊन पदरात घे, याच्यानंतर मी चुकणार नाही असं देवाकडे माफी मागून आजपासून जगायला सुरुवात करा. गळ्यात माळ घाला. माळ का घाला? वेळ भरपूर झालेली पण तरी सुद्धा 2 मिनिटं घेतो. माळ का घाला? गड्यात जर माळ असली ना तर त्याचा बेनिफिट काय असतो? एक ट्रक ड्रायव्हर ट्रक चालवत असताना 2 प्रकारचे कुत्रे आडवे येऊ दे, एक पट्टावालं आणि एक बिगर पट्टावालं. ट्रक ड्रायव्हर चढावचा भाग आहे, समोरून 2 कुत्रे आडवे गेले, एक पट्टावाला आणि एक बिगर पट्टावाला. पट्टावाला कुत्राला देखील ट्रक ड्रायव्हर अर्जंट ब्रेक मारस. का बरं अर्जंट ब्रेक मारतो? कारण पट्टावाला कुत्रशे म्हणजे यांना कोणतरी मालक शे. जर याला चेंदीन निघवते ते मालक केस करतील मनावर, बरोबर आहे ना? पण तीच जागावर जर बिगर पट्टानं कुत्रं दिसणं काय करस ट्रक ड्रायव्हर? मोसम तुटापेक्षा याला चेंदेल परवडी हो. कोणले बिगर पट्टाना कुत्रान गोष्ट करायनो. आता तुम्ही ठरावा पट्टावाला कुत्र बनाना का बिगर पट्टाना कुत्र बनाना, नाही का? मला तरी असं वाटतं आपण माणूस बनून जन्माला आलोय, माणसासारखं जगायचं असेल गड्यात माळ घाला, व्रत एकादशी करा.
हा संदेश माझ्या कीर्तनातून असेल. आणि अजून जाता जाता दुसरा संदेश असा असेल, शिक्षण वाघिणीचं दूध आहे. तुमच्या गावात एवढे मोठ्याले साहेब झालेले ते शिक्षणशिवाय नाही. हो भैया, शिक्षण करा, पुढे जायचा विचार करा. पण ते जात असताना काही लोक हिंमत सोडतात. हो, एखाद परीक्षेत फेल गेला. आमचे जे शिक्षक होते ना, आमच्याकडचे, आता तुम्ही ओळखणार नाही, तिकडे एक शिक्षक होते 10वीला 3 वेळेस फेल झालेले होते. 3 वेळेस फेल झाले. एखादा मुलगा जर फेल झाला की तो लगेच घाबरतो, मी फेल झालो. मग काही पोरं आत्महत्या करायला प्रवृत्त होतात, मरायला तयार होतात. 3 वेळेस फेल झाल्याच्या नंतर सरांनी ठरवलं की आपल्याला 10वी पास व्हायचे आणि काहीतरी करून दाखवायचे. तर ते सर आम्हाला गुरुजी होते कॉलेजला, हां प्राध्यापक होते. म्हणजे 3 वेळेस फेल झालेला मुलगा सुद्धा काहीतरी करू शकतो. एकदा फेल झालं म्हणून थांबायचं नसतं. आपण आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा की पुढे आपल्याला काहीतरी करायचं आणि कर्तबदारी करायची, एवढं डोक्यात ठेवायचं. हो, आणि ते करत असताना तुम्ही खूप मोठे साहेब व्हा, तुम्ही कलेक्टर व्हा, तुम्ही PSI व्हा, खूप मोठाले अधिकारी व्हा. पर दादा शिका, सुशिक्षित व्हा. पण माफ करा बरं का, मी वयाच्या मानानं जास्त बोलत असेल. खूप सुशिक्षित व्हा, पण शिकत असताना आईबापांना अशिक्षित समजून त्यांना कमी लेखू नका. खूप शिका, खूप सुशिक्षित व्हा, पण आईबापांची तेवढीच इज्जत करा, आदर करा. कारण त्यांच्यापेक्षा हा बसलेला देव आहे ना, हा आपण बसवतोय. पण मला असं वाटतं पंढरीश पांडुरंग परमात्मा जो स्वयंभू आलेला आहे पंढरपुरामध्ये, तर तो तुम्हा आपल्याला दर्शन देतो ना. का देतो माहिती आहे का? स्वतः पुंडलिक आईबापांची सेवा करत होता. माईबापांची सेवा करणारा असा कोणता भक्त आहे, त्याला बघण्यासाठी माझा जगाचा मालक पुंडलिकाच्या दारात आला. पुंडलिकाला आवाज दिला, पुंडलिका मी तुला भेटायला आलो रे, तुझ्या मायबापाची सेवा बघून मी तुला प्रसन्न झालोय, तुला भेटण्यासाठी मी आलोय. आणि पुंडलिक आईबापांचे पाय दाबत होते. देवाला सांगितलं, देवा माझे मायबाप जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत मी तुझ्याकडे सुद्धा येणार नाही. बसल्या जागेवरनं वीट फेकली. देवाला सांगितलं, ही वीट आहे ना, याच्यावर उभा राहा, माझे मायबाप झोपले का मग तुझ्याकडे येतो. तेव्हापासून विटेवर उभा आहे. 28 युगापासून आज सुद्धा तिथं विटेवर उभा आहे. कोणाला बघून? पुंडलिकाच्या मायबापांची सेवा पुंडलिक करत होता. ते बघण्यासाठी माझा जगाचा मालक आलेला आहे. सांगायचं तात्पर्य असं, जर घरात प्रवेश करायचा असेल, पहिल्या पायरीवर पाय, दुसऱ्या पायरीवर पाय, तिसऱ्या पायरीवर पाय, तेव्हा घरात प्रवेश आहे. तद्वत जसं पहिल्या पायरी दुसऱ्या पायरीचा सारा येत नाही तोपर्यंत घरात प्रवेश नाही, त्याप्रमाणे पहिल्या पायरीचं दैवत म्हणजे माय आणि बाप. जोपर्यंत आपल्याला मायबाप कळत नाही, तुम्ही किती मोठा झाला तरी सुद्धा शून्य आहात असं मला वाटतं. कारण आपल्या मायबापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही. आईबापांची सेवा करा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं, त्या संतांचं अगोदर भजन करू. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोक्खा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील, आई